महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गडचिरोलीत डेंग्यूचे रुग्ण वाढले, आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष। चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतमधील रामपूर या गावात मागील 5 दिवसांपासून डेंग्यू आजाराची साथ आहे। या गावात प्रत्येक दिवशी 2-3 नागरिक डेंग्यू आजाराने रुग्णालयात दाखल होत आहे। आतापर्यंत 12 जण डेंग्यू आजाराने रुग्णालयात उपचार घेत होते। त्यात पुन्हा 2 रुग्णांची भरती झाली। त्यातील 11 रुग्ण आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत। रुग्णांची खासदार अशोक नेते यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन केली विचारपूस। डेंग्यूच्या रुग्णात पुन्हा वाढ, 12 वरून झाले 14। आरोग्य विभागाचे दुर्लक्ष। डेंग्यूच्या रुग्णात पुन्हा वाढ, 12 वरून झाले 14। नामे: वर्धाबाई डोंगरे, कमलाबाई डोंगरे, लैजाबाई चांदेकर, भाऊजी चांदेकर, मोनू चांदेकर, जयंत चांदेकर, ज्योती चांदेकर, आरोही दुर्गे, मारुती खोब्रागडे हे ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे, तर 3 रुग्ण नामे: उमेश डोंगरे, आनंदराव डोंगरे, निर्मलाबाई डोंगरे हे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ICU मध्ये उपचार घेत आहेत। डेंग्यूची साथ पसरली असतानाही मात्र आरोग्य विभागाचे अजूनही आकडे दुर्लक्षित होत असल्याने दिसून येत आहे। तसेच नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे। तर आरोग्य प्रशासनाने या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे। तर या गंभीर रोगाकडे लक्ष केंद्रित करून गावातील प्रत्येक नागरिकाची डेंग्यू चाचणी घ्यावी अशी मागणी होती। आरोग्य विभागाचे दुर्लक्ष याची माहिती गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना माहिती मिळताच नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली। योग्य उपचार करण्यास डॉक्टरांना सांगितले। यावेळी अशोक नेते यांच्या सोबत प्रकाश गेडा, कढोली ग्रामपंचायतचे सदस्य कृष्णा वाघाडे व आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।